अपराध जनाचा विश्वरागे झाले बंदी, संते सुखे व्हावे पाणी, शब्द शस्त्र झाले क्लेश, संते मानावा उपदेश. विश्वपट ब्रह्मदोरा, विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. विश्वरागे झाले वन्नी, संती सुखी भावी पाणी. योऽन्त प्रविश्य मम वाचि मां प्रसुप्तां, संजीवयत्य किल शक्तिधर सदाम्ना. अन्यांशस्त चरण श्रवण त्वगादीन्, प्राणान् भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करू प्रथम नमो. दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपा दाणे कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, आत्मरूप गणेशू केली या स्मरण. होय सकल विद्येचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरुंचे. आता अभिनव वाग्विलासिनी, जी चातुर्यार्थ कला कामिनी. ती शारदा विश्वमोहिनी नमिलिनिया. मज हृदय सद्गुरु जेने तारुळा संसार पुरू. म्हणून विशेष अत्यादुर विवेकावरी. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो. काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवू चित्तासी आपलिया. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐशे देई प्रेम काही कळा. वचनैका कमळपती माझी रंकाची विनंती. कर जोडितो कथे काळी आपण सावे जवळी. ओम हनुमते नमो नमः, ओम हनुमते नमो नमः, श्री हनुमते नमो नमः. जय हनुमते नमो नमः, भक्त हनुमते नमो नमः. मारुती नंदन नमो नमः, केसरी नंदन नमो नमः, अंजनी नंदन नमो नमः. जय हनुमान नमो नमः. सुंदरा जगदंतरा नमो नमः, तृणागिरी उद्धारा नमो नमः. सदा संत हितकारा नमो नमः, गीतादासा उद्धारा नमो नमः. माऊली कृपा लावणी आनंदी वसतो विष्णुपंत जोग बळीवंत. श्री गुरु मामे दांडेकरा शुपदेश देऊनी, केला सद्गुरु व्यंकट ज्ञानवंत. श्री गुरु लक्ष्मणा सुपदेश करुणी, श्री गुरु मारुती केला दयामूर्ती. गीतादासा खंडन नेतो आनंदी जोग परंपरा प्रती. ओम नमो सद्गुरु झेंडूजी माय बापा, नमो सद्गुरु धनजी वैराग्य रूपा. नमो सद्गुरु धनजी वैराग्य मूर्ती. गीतादास नवितो त्यांच्या पायावरती. कायममेवा वर्णू मी तुमचा तोता रामा, अखंडित वारी पंढरी अशी नित्यनेमा.
श्रीरामाचा काय महिमा गीता दासवन अखंड नमितो श्री तोतारामाचा महिमा अखंड कुडी ब्रह्मांड नाही. राजाधिराज महाराज योगीराज भक्तपती पालक ऋणवत्सल ओम षड्गुणैश्वर संपन्न असणारा भाग्यवंत रमाकांत रुक्मिणीकांत पंढरपूर निवासी रुक्मिणी पांडुरंग परमात्म्याला कोटी कोटी वंदन. विघ्नहर्ता गणपती महाराज, वाक्चातुर्य प्रदान करणारी सरस्वती माता, ज्ञान प्रदान करणारे माझे गुरुदेव झेंडूजी महाराज जोग महाराज, जन्म देणारी माझी द्वारका माता, गीता माता, भारत माता, गो माता, गंगा माता, तापी माता, नर्मदा माता, या ठिकाणी असणारे भक्तमती माता, भक्तमती पिता, टाटकरी गायक वादक, सरस्रोतो समुदाय, श्रोता वक्ता भागवतकार, कुलदेवता, ग्राम्य देवता, स्थान देवता. आवाज सरळ कर आणि थोडासा किंचित मोठा कर. सर्वांनाच वंदन करून संकीर्तनाकरता जो अभंग निवडलेला आहे, सर्वांच्या परिचयाचे असणारे विश्ववंत संत सम्राट जगद्गुरु तिकडनं व्या तुम्ही तिकडनं व्हा ना. असं कसं बरं आता हा विनेकरी शेवटी पाहिजे ना. मी आता लक्ष केलं. मला थोड्याशा बारीक गोष्टी वेळ ना थोडं मला डोळ्यात खुपता. तो डोळ्या असा फडफड फडफड करतो. माणसं समोर बसलेच पाहिजे, महिला समोर बसले पाहिजे आणि व्यवस्थित रांगेत पाहिजे. माणसं मागे, बाया पुढे, कोणाला हातवाऱ्या करून सांगाई. ह्या गोष्टी हे काही लग्न नसतं ना. लग्नामध्ये कुठे बसलं तर चालतं, कसंही बसलं तर चालतं. पण हे काय आहे, हे तुमचं काम. मी हमेशा सांगतो तुम्हाला टाळकरे, हे नियोजन तुमचं आहे. तुम्ही 8 दिवस इथले अंपायर असतात. कसा कोच पाहिजे, कसं पाहिजे. आता मी यांना म्हटलं होतं हे तिकडनं खरा हे सिस्टीम, कारण वायरी लांब आहे, भरपूर भरपूर लांब होत्या वायरी. असू द्या ना, पण नियम बाह्य करायचं नाही महाराज. तिकडनं केलं असतं जमलं असतं. हे फक्त स्वीकाराशी इकडे फिरत असते. हे थोडं तिकडे केलं असतं जरा बरं वाटतं देवाच्या समोर. सगळ्या 8 वाटा मोडायच्या, एकच वाट करायची, एकच वाट करायची. बरोबर. हायवे का बरं केला, चांगला चाल्या करतात ना. सगळ्या वाटा काय केल्या, बंद केल्या. तसं सगळं जरा पद्धतशीर असलं ना. आता म्हणणारे चांगले, वाजवणारे चांगले, स्पीकरवाले चांगले, सगळेच चांगले, मी जोडी सर. मग कसं पाहिजे, जर असं पद्धतशीर वाटला पाहिजे. कीर्तन करायला आनंद वाटला पाहिजे. जरासा समोर असले आणि ज्यांच्या घरी कार्यक्रम आहे ते बी समोर पुढे येऊन बसले पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा काम आहे. नाही तर भांडे कशातच राहा ना, खायचंच राहा ना, याच्यातच राहा. मग हे कोण आहे की, मग मला सांगा, जेवण रोजच आहे की भाऊ. सप्ताह झालं की जेवण का बंद होईल. हे 8 दिवस झाले की कीर्तन तुम्हाला प्राप्त होईल. म्हणून सगळं बंद करा आणि पहिलं काय करा, अखंड कोटी ब्रह्मांड नाईक राजाधिराज महाराज योगीराज भक्त प्रतिपालक ऋणवत्सल पंढरपूर निवासी रुक्मिणी पांडुरंग परमात्म्याचे जे आवडते भक्त आहे, जे भगवंताचे अवतार आहे आणि पांडुरंग परमात्मा ज्यांना अंतस्थ मानतो, ज्यांना हृदयातील मानतो, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या चौघांमधील जी आदिशक्ती आहे, जी आदिमाया आहे, जी चित्कला आहे, ब्रह्मशक्ती आहे, जगदुद्धारिणी आहे, अशी मला वाटतं आपला भाग ज्या आदिशक्ती मुक्ताईच्याच मला वाटतं कृपेने ओळखला जातो. त्या आदिशक्ती मुक्ताबाईचा हा ताटीच्या प्रसंगातील एक सुंदर भंग आहे.
कोणता? ताटीचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. काही कुणी घेत नाही, पण मी आज हिंमत केली अभंग घेण्याची. नवीन नवीन अभंग घ्यायची हिंमत करायची. कारण का ताटीचे अभंग फक्त 14-15 आपण वाचतो की नाही वाचतो काय माहित. आपण वाचतो की नाही वाचतो काय माहित. तुम्ही का बरं हसताय? बघा समजत मी चांगलं बोलतो. आपण अभंग नाही वाचले तर आपण वाचतो की नाही वाचतो काय माहित. मग कधी वाचतो? कधी वाचतो? वाचतच नाही ना. रोजच मरतो आपण. रोजच आपलं शरीर काय होत आहे? क्षीण होत आहे. शरीर वाढलं का कमी झालं भाऊ? वाढलं? कोण म्हणता वाढलं शरीर? शरीर कमी झालं की वाढलं? मला सांगा. आयुष्याची गणना किती आहे? 100. किती गणना आहे? 100. 100 वाढले की घटले? उलट आपले दिवस आपण यमाच्या जवळ जातोय की लांब जातोय? जवळ जातोय. मग आता सुख आहे की दुःख आहे? आता आनंद नाही आहे. आता काय करावं? हे उरलेलं आयुष्य जे आहे हा आता त्याला समर्पित करायचं आहे. त्याला काय करायचं आहे? आपण समर्पित करायचं. ज्यांच्या निमित्ताने हा सप्ताह आहे. या ठिकाणी सप्त्याचं नियोजन भव्य दिव्य आहे. कारण मांडव भरलेला आहे. आणि त्या दिवसापेक्षा जरा मला बरं वाटतंय की जरा इकडे जवळ माणसं आले म्हणून थोडंसं अगदी जवळ वाटतं. म्हणजे तुम्ही माझ्या जवळ येत जा, असे लांब लोक पडत जा. मला वाटतं सत्कार मूर्ती आपल्यातच बसलेली आहे. रामू बंगाळे. मला वाटतच तुम्ही तसंच म्हणसाल. मी शॉर्ट फॉर्म मध्ये बोललोय. मला वाटतच होतं की बुवा लोकांच्या चोका काढणारे पुढे असतातच. मी किती बोललो? रामू भंगाळे, राजेंद्र मुरलीधर. बरोबर आहे ना? रामू मला शॉर्ट फॉर्मच म्हणतात तुम्ही आज का? म्हणून मी रामू बोललो. पण मला रामू नाव आवडलं म्हणून बोललो बरं. कारण राजेंद्रापेक्षा रामू जरा बरं वाटतं. कमीत कमी देवाचं तरी नाव ठीक आहे. तुमच्या हे बहीण म्हणतात श्री राजेंद्र मुरलीधर भंगाळे. ते म्हणे महाराज सासरा माया आहे तुला काय माहित? नंदोई आहे का? म्हणून तू बाजू धरती आहे. असू दे बाई. यांच्या या 60 वर्ष परिपूर्ण झालं. आनंद आहे नाही का? 60 वर्ष परिपूर्ण झालं म्हणून त्यांना असं वाटतंय आता पुढचं आयुष्य पाणी वाटता गेलं आपलं मागचं आयुष्य. इकडे ट्रॅक्टर तिकडे टँकर, इकडे अमुक तिकडे टमुक नाही का? आता आपण महाराज लोकांनाच पाणी वाटू, वारकऱ्यालाच पाणी वाटू नाही का? म्हणून त्यांनी या त्यांच्या अंतःकरणामध्ये हा एक ईश्वर संकेत, भगवत संकेत आला. आणि त्यांनी हा एक दिव्य कार्यक्रम, भव्य कार्यक्रम त्यांनी आयोजित केला की आपल्या जीवनामध्ये काहीतरी आपल्या दारी मला वाटतं चिंतन झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? चिंतन झालं पाहिजे बरंच. म्हणून आमच्या हरिभक्त परायण परमस्नेही असणारे गुरुबंधू संजय महाराज सुसरीकर यांच्याशी संपर्क साधून मला वाटतं भगवंताची लीला, भगवंताचं चरित्र, भक्तांचं चरित्र, भक्तांच्या लीला, अनेक संतांच्या गोष्टी ज्या ग्रंथात आहे, जो ग्रंथ ऐकल्यानंतर माणसाला आनंद होतोय, जीवनाचं कल्याण होतंय, उद्धार होतोय, मरणही करतं, जगणंही करतं आणि जीवनही करतं.
बहुतेक कीर्तनकार सांगतात भागवत फक्त मरायचं सांगतो. तुला कोण सांगणार आहे? चांगला माग भागवत जरा. मरण शिकवत नाही, मरायचा पहिले जगणं शिकवतोय तो. उत्तरेच्या पोटामध्ये गर्भ होता, त्या गर्भामध्ये भगवान कृष्ण परमात्मा शिरून मला वाटतं जगणं शिकवलंय. अभिमन्यू पोटात असताना मला वाटतं जगणं शिकवलंय. परीक्षित राजा जाण्याच्या अगोदर कसं मरावं व कसं जगावं, त्याचं कर्तव्य काय, ते संपूर्ण त्या मला वाटतं त्या तिन्ही भागवतामध्ये चिंतन आलेलं आहे. आमचे महाराज आपल्याला या ठिकाणून सांगतच आहे. आणि त्यांच्या बरोबर संगीता करता आमचे पद्माकर भाऊ कोंडाचे ते बसलेले आहेत. नंतर ज्यांचं विशाल स्वरूप आहे आमचे विशाल महाराज मृदंगाचार्य आहे. इकडे आमचे विनेकरी बाबा आहे, आमचे भाऊ आहे मी वासुदेव तत्वदा पिंटू ना बंडू. बंडू बाबाचं नाव काय? तुळशीराम हटकर. बंडू त्यांच्या मधुर वाणीमधून साली ऐकतोय आपण. आणि ते जे आवर्जून आज सगळं सोडून माझ्याकरता आले आहे. भूपेश महाराज फाटा साखरी, त्यांच्याच बरोबर ज्यांचं माझ्यावर प्रेम आहे पद्मसिंह शेवाळ दादा. आणि अख्खं भुसावळ ज्यानं ताब्यात घेतलंय, सगळा कानाकोपरा ज्यानं ताब्यात घेतलाय. ज्या गल्लीत जा त्या गल्लीमध्ये गणपती बाप्पा सुरेश भाऊ नाही का, आमचे गणेश भाऊ चोपडे, सुरेश भाऊ चौधरी, काकडा हरिपाठ कीर्तन, काकडा हरिपाठ कीर्तन. म्हणे बुवा गाव तू आहे पण येऊच नको नाही का. दोघंही आहे. हे मध्ये आमचे लहान चिरंजीव आहे कृष्णा, आमचे रामदास भाऊ, रामाभाऊ, आमचे रामा, आम्ही रामभाऊ बोलतो त्यांना. नंतर यांना तर सगळेच ओळखतात. 5 वर्ष त्यांच्याकडे सप्त्याचं नियोजन झालं नाही का. आमचे नामदेव भाऊ आहे. आणि हे आपले दादा राऊत सर नाही का. सगळंच मंडळी, आमचा लाऊडस्पीकरवाला भाऊ आमचे अनिल भाऊ पाटील, त्यांचं चिरंजीव आहे. आणि आमचे साखरीचे जवळच आहे बामनोतकर शूटिंगवाले. पण ते लाल पाहिल्यावर असं वाटलं या धोका आहे नाही का. असो अशा प्रकारचा भावार्थ आपल्याकडे बोलून दाखवला. महाराज अभंग हा सोपा सरळ आहे. कमीत कमी अनेक अभंग पाठ नसतील पण हा एक अभंग तरी पाठ असेल तुमचा. योगी पावन म्हणायचं, केली मतात घ्यायचं. सुंदर आहे. कारण संतांचे, तुकोबारायांचे अभंग, माऊलींचे अभंग, नाथांचे अभंग सगळंच घेत आहे. पण आज मी धाडस काय केलं, कारण आज थोडस मला वाटतं स्त्री तत्वाची जयंती आहे आज. बाई तसे तुम्हाला आज काय जयंती आहे? पेपर झाला तुला आठवत आहे. आज श्री नर्मदा मैया तिचा जन्मदिवस आहे. आपण तिला जयंती म्हणतो, कोणी वाढदिवस म्हणतो. अति सुशिक्षित असतील आडवाय तर बड्डे म्हणतात आहे की नाही त्याच्या भाषेत. पण आपण जयंती बरोबर आहे नाही का. जयंती अरे अंतापर्यंत ज्यांचं जय आहे, अंतापर्यंत ज्यांचं जय आहे. मला जयंती कोणाची आहे आता ऐक का. हनुमान जयंती आता येईलच आहे की नाही. रामनवमी 26/3 आहे नाही का. आणि 2 तारखेला हनुमान जयंती 2/4 जयंती कोणाची आहे? जो कधीच जगातून जात नाही त्याची जयंती असते. बरोबर आहे की. मग हनुमंतराय गेलीच कुठं?
अहो तुमचा भागच जागृत हनुमान मंदिर आहे. सगळे जागृत लोक आहे की मला वाटतं भरपूर आले. काही शेवटी दिवशी येतील जागरूक होण्याकरता, नाही का? मग हनुमंतराय आजही आहे. पुढे बोलू. अरे माता नर्मदा मैया आजही आहे. भगवान शिव परमात्मा मेकल पर्वतावरती ध्यानस्थ बसले, समाधीमध्ये बसले. आणि समाधीमध्ये बसल्यानंतर मला वाटतं डोळे बंद आहे. समाधी सुख आहे, नाही का? आणि त्या मला वाटतं समाधी सुख मध्ये बसले असताना मला वाटतं डोळ्यामधून अश्रू बिंदू खाली पडले. काय खाली पडले? अश्रू खाली पडले. आणि जे अश्रू खाली पडले तिथून नर्मदा मैया तयार झाले. नर मद, मद म्हणजे अहंकार, मद म्हणजे घाण, घाण मद म्हणजे मळ. आपला मळ नाहीसा करते, आपला मद नाहीसा करते, आपला अहंकार नाहीसा करते, नराचा जो नार करते, नाहीसा करते, ती नर्मदा. ती कोण? नर्मदा. आणि ही नर्मदा मैया अमरकंटकाला हिचं उदय आहे. कुणी गेले असतील, मला वाटतं यात्रा असते आमची पुढे 3-4 महिन्यानंतर बघू आमची असली. तर आता 2-3 यात्रा मुळात तरी जमलं नाही. नाहीतर नर्मदा मैयाची यात्रा असते. काही लोक गेले, काही लोक जाणार आहे. पण एकदा जाऊन या. कारण का? अतिशय नर्मदा मैया हिचा महिमा त्वदीय पंकजम. नर्मदे देवी नर्मदे असं म्हटलेलं आहे. तिथं अष्टकच आहे महाराज. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. हे आई खूप सुंदर आहे बरं, खूप सुंदर परिसर आहे. भगवान ओंकारेश्वरापासून जो पायी जातो, मला वाटतं काही लोक गेले गेल्या महिन्यामध्ये, काही आता जात आहे 1-2 दिवसामध्ये. मला वाटतं एप्रिल मार्चच्या आतच लोक 4 महिन्यानंतर मला वाटतं परत येत आहे. अशी नर्मदा मैयाचा प्रवास करीत अनेक साधक लोक जात आहे. अशा त्या नर्मदा मैयाला आपण तिच्या जयंतीच्या निमित्तानं सर्वच मला वाटतं तिला शतशः नमन करूया, वंदन करूया. आणि नर्मदा मैया आपल्या जीवनामध्ये उज्ज्वलता प्राप्त हो अशी आपण नर्मदा मैयाच्या चरणी प्रार्थना करू. जरी नर्मदा मैया जरी तुम्हाला दिसत नसली, परंतु पुढची जयंती तापी जयंती आहे. आपले भुसालवासी लोक इतक्या लांब पडतात, पण जवळचं महत्व कळत नाही. आता त्याची पुढे बोलतो. माझा विषय तो नाहीये, पण मला तापी मातेचं वर्णन करायचं आहे. का ऐका, कोणत्याच नद्या नव्हत्या तेव्हा माझी तापी मैया होती. आई गंगाजी नव्हती, यमुनाई नव्हती, सरस्वती नव्हती, नर्मदाही नव्हती. सगळ्यात पहिले वाटतं पृथ्वीवरती मला वाटतं आमची तापी मैया आहे. तापीचं महत्व असं आहे की तापी जरी दृष्टीला पडली तरी अनंत पातक नाहीसं होत आहे महाराज आमचं. सूर्यकन्या तापी माता अशी ही सुजलाम सुफलाम भाग करीत करीत मला वाटतं गुजरातला समुद्राला जाऊन मिळते. अशा तापी मातेच्या कुशीमध्ये असलेलं हे भुसावळ शहर. आणि या भुसावळ शहरामध्ये तुकाराम महाराज नगरामध्ये असलेला हा शेवटचा कोपरा आणि त्याच्यामध्ये असलेलं जागृत हनुमान मंदिर आणि त्याच्यामध्ये असलेले आमचे राजेंद्र मधुकर भंगारे दादा, नाही का, यांच्या या मला वाटतं जन्मदिवस म्हणतो मी, वाढदिवस नाही म्हणत. मी नेहमी जन्मदिवसच म्हणतो. किंवा 60 वर्ष परिपूर्ण झाले. 60 वर्ष परिपूर्ण झाल्यानंतर संचिताची खावे मला हा अभंग घ्यायचा होता. म्हणजे वाढदिवसाच्या निमित्तानंच हा अभंग आहे, नाही का. पण म्हटलं चला जाऊ द्या, आज काहीतरी आज आदिशक्ती मुक्ताबाईचं वर्णन व्हावं म्हणून हा भव्य दिव्य कार्यक्रम. आणि आमचे राजेंद्र दादा यांचेच मुलं भाऊचं नाव सागर, नाही का, दुसरा लोकेश,
बरोबर आहे. आणि तिसरा नाहीच आहे, नाही का? हा, त्याच्यानंतर मुली आहे, जावई आहे, नाही का? हे यांच्या या संपूर्ण सहकार्याबद्दल मला वाटतं हा कार्यक्रम आहे म्हणतात महाराज, नाही का? मला वाटतं